त्याच्यासोबत आणि म्हणून अशा प्रकारचे योजना या निमित्तानं साहेबांना विनंती करणार आहे की शालेय पोषणामध्ये बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव एकरी 11 लाख रुपये एकर असं सगळ्यांना तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना त्याचं तुम्ही हे केलं पाहिजे, प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, क्लस्टरची शेती केली पाहिजे, समूह शेतीचा विकास आणि त्यामुळे ज्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना 4 पैसे जास्ती मिळतील, त्यांचं आयुष्य सुखी होईल, समाधानी होईल, यासाठी आपण जे जे काही लागेल ते सरकार म्हणून आम्ही करू एवढीच खात्री आपल्याला देतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले प्रशांतराव त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत, मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हे सरकार कुणाचं आहे? सरकार आपल्या शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, वारकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे। आणि म्हणून मगाशी आपण सांगितलं की महिला आपल्या भगिनी आल्या होत्या। आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। 15,500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार। 3 गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार। अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे। लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील, त्यांना देखील एक हातभार लागेल। आणि त्याचबरोबर आपण हा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलेला हाच वारकरी आहे, हा शेतकरीच वारकरी आहे आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे। आपल्याला एवढंच मी सांगतो। आता इथे बघितलं मगाशी ते डाळिंब दाखवली, समाधान वाटलं, कारण एक प्रगतशील शेतकरी तयार करण्याचं काम अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनातून होत असतं। मी त्या ट्रॅक्टरचं उद्घाटन केलं। ट्रॅक्टरचा भला मोठा मजबूत ट्रॅक्टर आहे आणि तो शेतीसाठी एवढा उपयोगी पडेल की मला वाटतं आपल्याला अशा जे काय आपण अवजारं देतो, आपण सरकारच्या माध्यमातून त्याला आपण सबसिडी देतो, कारण याचं कारण की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे। मेहनत जेवढी आपण करतो त्याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे, यासाठी सरकार अनेक योजना आपल्याकडे आणती आहे। आणि म्हणून मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, म्हणून गावाला गेलो की पहिला मी जातो शेतीमध्ये। मग मला म्हणतात हेलिकॉप्टर मधून जाऊन शेती करतो। तर तुम्ही मला सांगा, गाडी चालवत 10 तास चालू गाडी, 10 तासात मी किती हजार लोकांची कामं करू शकतो ना। मग पण तिथं गेल्यावर शेतकरी असल्यामुळे शेतातला माझा तिकडे पाय वळतो आणि हातही मातीमध्ये वळतात। शेवटी लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय, मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅन पॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे। इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे। लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की काय उद्योग जे आहेत, कारखाने आहेत, त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल। मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले। शेतकऱ्यांचा 7.5 HP पर्यंत मोटर चालते, त्याचं वीज बिल माफ करून टाकलं, आता चिंता नाही। एकदा रात्री मी चंद्रकांत दादांना 2 वाजता फोन केला। एक मुलगी जिला आपण 50% तिची फी भरत होतो सरकार, परंतु 50% फी सरकार भरत असताना 50% जे उर्वरित आहे ते देखील पालकाला भरण्याची ऐपत नव्हती, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली। मला जसं समजलं तसं मी रात्री फोन केला
आणि चंद्रकांत दादांना सांगितलं याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि 100% मुलींची फी आपल्याला माफ करायची आहे, ती देखील आपण केली. आज कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रसंगी उपस्थित माझे सहकारी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, दिनकरराव मोरे, हरीश गायकवाड, आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, राजूबाबू गावडे, प्रणव परिचारक, कैलास कुळे, पांडुरंग, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि एवढा वेळ आपण 4चा कार्यक्रम होता ना, आता वाजले 8:30, तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. कारण मी खरं म्हणजे 1 वाजताचं माझं टेक ऑफ होतं, पण आपल्या पंढरपूरला येणाऱ्या 7-8 बसेस होत्या, त्याच्यातले 1 बसचा अपघात झाला, ती बस पलटी झाली आणि 5 पांडुरंगाच्या आपल्या वारकऱ्यांचा दुर्दैवी दुःखद मृत्यू झाला आणि जवळपास 45 लोक त्यामध्ये जखमी झाले. MGM हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता. मी तिकडे अगोदर धावत गेलो, त्यांचा उपचार पाहिला, त्यांना भेट दिली, डॉक्टरना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार त्या ठिकाणी होतोय. जे दुःखद ज्यांचं निधन झालं, ज्यांचा मृत्यू झाला, दुःखद घटना घडली, त्यांच्या देखील कुटुंबियांना 5 लाख रुपये शासनाच्या वतीने आपण दिले आणि जे जखमी आहेत त्यांचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये यायला मला उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मी प्रशांत परिचारक यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेल्या 8 वर्षापासूनचा हा कृषी प्रदर्शन आपण भरवताय. खरं म्हणजे आपले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या नावाचा हा कृषी महोत्सव आहे. त्यांनी किती वेळा 6 वेळा त्यांनी आमदार म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकरी यांच्या मागे उभं राहण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की माणूस जन्माला येतो, प्रत्येकाला एकदा जायचं असतं, परंतु जात असताना किंवा कार्यकाळामध्ये आपण जे काय करतो लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी, समाजासाठी, ते मागं राहतं. म्हणजे मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं. त्याचबरोबर आज शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना आपण दिली. मगाशी प्रशांतजी म्हणाले की शेतकरी सन्मान योजना जी आहे ते 6,000 केंद्र, 6,000 आपले, 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत, अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतला आहे. हा लाभ लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, हे काम आपल्याला करायचं आहे प्रशासनाला. त्यामुळे कुठं कोणी वंचित योजनांमध्ये राहता कामा नये. कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे, लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे. आणि म्हणून 2 हेक्टरचं आम्ही 3 हेक्टर केलं. NDRFच्या दुप्पट आपण केलं. अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट जेव्हा पडते तेव्हा सगळे नियम आपण बाजूला केले आणि आपल्या सरकारने जवळपास 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी 2 वर्षात दिले. आज आपल्याला मी सांगतो, अनेक ज्या योजना शेतकऱ्यांच्या आहेत जवळपास त्याला 44,000 कोटी रुपये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी या ठिकाणी खर्च केलेला आहे. आणि म्हणून बळीराजा जो आहे, नेहमी आम्ही कुठेही गेलो तरी एकच मागणं मागतो, आमच्या बळीराजावरचं संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, चांगली शेती होऊ दे, त्याला समृद्ध होऊ दे, त्याच्या मुलाबाळांना चांगले दिवस येऊ दे, दुसरं काही मागत नाही. आणि म्हणून हा बळीराजा जो आहे, अनेक योजना आपण केल्या, ठिबक सिंचन योजना, मागेल त्याला शेततळं,
आता मागेल त्याला सोलर, आता दिवसा वीज आपण देणार आहोत. आज शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपण करतो. शेवटी